श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, आता येत्या 22 सप्टेंबर 2025 सोमवारपासून शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे. आणि या नवरात्रामध्ये आपण घटस्थापना करत असतो आणि या घटस्थापनेमध्ये आपण आई भगवतीचा टाक आपण घटी बसवत असतो. पण या नवरात्रामध्ये बाकीचे जे इतर जे देव आहेत तर ते घटी बसवावे का, व इतर देवांना दररोज मग या 9 दिवस आपण आंघोळ घालावी का, स्नान घालावे का, त्यांची पूजा आपण देवपूजा जशी करतो तशी देवपूजा करावी का, असा प्रश्न खूप जणांना पडलेला असतो. तर याच प्रश्नाची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, सोमवारपासून म्हणजे 15 तारखेपासून शारदीय नवरात्राला सुरुवात होत आहे. करत असतो. नवरात्र उत्सव वर्षातून 4 वेळेस येत असतात. त्यापैकी जे 2 नवरात्र असतात ते गुप्त नवरात्र असतात आणि एक नवरात्र असते ते चैत्र नवरात्र असते, जे चैत्र महिन्यामध्ये. आणि जे आत्ता येणार आहे जे शारदीय नवरात्र, अश्विन नवरात्र सुद्धा म्हणतात, अश्विन महिन्यामध्ये येते ते शारदीय नवरात्र. तर हे 15 तारखेपासून सुरू होणार आहे. आणि या दिवशी आपण म्हणजे 15 तारखेला आपण घटस्थापना करणार आहोत. तर या घटस्थापनेमध्ये आपण देवीचा टाक घटी बसवत असतो. घटी बसवल्याच्या नंतर तो जो टाक आहे तो टाक आपल्याला हलवायचा नसतो. व कारण तो आपण घटी बसवलेला असतो. 2 विड्याच्या पानावर आपण देवीला तिथे घटी बसवलेला असतं, म्हणून तो आपल्याला हलवायचा नसतो. आपल्याला तिथेच देवीची पूजा करायची असते. पण बघा, आपल्या देव्हाऱ्यामध्ये जे दुसरे देव आहेत, इतर जे देव असतात, तर त्यांची आपण पूजा करायची का, त्यांना स्नान घालायचे का? तर बघा, आपल्याला त्यांना स्नान दररोज घालायचे असते. असं करायचं नाही की ही चूक आपल्याला करायची नाही. बरेच जण काय करतात बघा, सर्व देव विड्याच्या पानावर ठेवतात आणि त्यांची 9-10 दिवस आपण अजिबात त्यांची पूजा करत नाही. 9 दिवस तरी आपण त्यांची पूजा करत नाही. तर असं करू नका, ही चूक तुम्ही करू नका. या दिवसामध्ये फक्त आपण देवीचा टाक जो असतो तो आपण घटी बसवलेला असतो. बाकीचे देव घटी बसवायचे नसतात. कुलस्वामिनीचे हे नवरात्र आहे, म्हणून या दिवसामध्ये फक्त कुलदेवीच घटी बसवतात. आणि जे कुलदैवत असते, जे कुलदैवत आहे, त्यांचे नवरात्र हे वेगळे असते. कुलदैवत म्हणजे बघा खंडेराय किंवा वेगळे कुठले सुद्धा असू शकते, पण महाराष्ट्रामध्ये खूप जणांचे कुलदैवत हे खंडेराय आहे. आणि त्यांचे नवरात्र हे चंपाषष्ठीला मार्गशीर्ष महिन्यात असते. म्हणून आपल्याला जे पुरुष देवता असतात त्यांचे टाक हे घटी बसवायचे नसतात. या दिवसामध्ये फक्त आपल्याला आपली जी कुलदेवी आहे तिचाच टाक आपल्याला घटी बसवायचा असतो. बघा, आता आपण घटस्थापना करतो. तर घटस्थापना केल्याच्या नंतर घटस्थापना ही आपण आपल्या ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये होते त्याचप्रमाणे करत असतो. प्रत्येक घराची घटस्थापना करण्याची पद्धत, त्यांची कुळाचार, कुळधर्म हा वेगवेगळा असतो. आता ज्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये केली जाते तुम्ही त्याप्रमाणे करू शकता. पण बघा, कधी कधी काय होतं ना, की आपल्या घरामध्ये जर आपल्याला माहीत नसतं की आपल्याकडून चुकीच्या गोष्टी घडत आहेत आणि त्याचा दोष हा आपल्यालाच लागत असतो. मग अशा वेळेस जर तुम्हाला माहिती आहे की आता बऱ्याच वेळेस बघा, आपण ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही आहेत पण त्या आत्ता आपल्याला माहीत झाल्यात तर आपण त्या करतोच. तर त्याचप्रमाणे जर तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही ही चूक करत असाल तर इथून पुढे तुम्ही ही चूक करू नका. जे बाकीचे देव आहेत, इतर जे पुरुष देवता आहेत, त्यांना घटी बसवू नका. फक्त आपली कुलदेवी जी आहे तिलाच घटी बसवू शकता. व त्याचबरोबर बघा, आपण जशा प्रकारे आपण दररोज जशी देवांची पूजा करतो तशी आपल्याला दररोज पूजा करायची आहे. बघा, आपण कुठलाही सण, कुठलंही आपलं व्रत वैकल्य असलं की आपण काय करतो, सगळ्यात अगोदर आपण स्वतः शुचिर्भूत होतो आणि अगोदर आपण देवपूजा करून घेतो आणि नंतर त्या सणाची, त्या व्रताची आपण तयारी करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला सर्वात अगोदर सकाळी शुचिर्भूत होऊन आपली देवपूजा करायची आणि नंतर आपल्याला देवीची उपासना, तिची जी काही आपण सेवा करणार आहोत ती करायची आहे. पण आपल्याला दररोज आपल्या घरामध्ये जे काही देव आहेत त्यांची पूजा करायची आहे, त्यांना स्नान घालायचं, त्यांची पंचोपचारे पूजा करायची आहे. जर आपण असं नाही केलं तर त्यांचे दोष आपल्यालाच लागू शकतात. त्यामुळे याचा त्रास आपल्याला आपल्या घरातील व्यक्तींना होऊ शकतो. म्हणून आपल्याला
या नवरात्रामध्ये, या शारदीय नवरात्रामध्ये फक्त देवीचा घटी बसवायचा आहे. बाकीचे जे देव आहेत ते आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायचे आहेत आणि त्यांची दररोज आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे. त्याप्रमाणे बघा, आपण जो अखंड दिवा लावतो तो प्रत्येकजण अखंड दिवा लावू शकतो. बघा, तुमच्या घरामध्ये जर समजा घटस्थापना होत असो किंवा नाही होत असो तरी सुद्धा तुम्ही अखंड दिवा तुमच्या घरामध्ये लावू शकता. जेव्हा तुम्ही अखंड दिवा 9 दिवस तेवत ठेवता तेव्हा सुद्धा तुमच्या घरामध्ये या देवीचे म्हणजे आपल्या कुलस्वामिनीचे तत्व आपल्या घरामध्ये असते. ती सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये ये 9 दिवस वावरत असते. म्हणून जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही या नवरात्रामध्ये अखंड दिवा तुमच्या घरामध्ये लावू शकता. हे बघा, त्याचबरोबर आपल्याला या 9 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण आपल्याला ठेवायचं आहे. घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे. घरातील वातावरण हे मंगलमय ठेवायचं आहे. घरामध्ये कुठल्याही प्रकारची भांडण तंटा आपल्या घरामध्ये आपल्याला होऊ द्यायचा नाही आहे. आणि दररोज आपल्या दारामध्ये आपल्याला रांगोळी काढायची आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तुमच्या उंबऱ्याला हळदीचं लेपन दररोज हे 9 दिवस तुम्ही करू शकता आणि आपल्या दाराला 9 दिवस आपल्या दाराला तोरण देखील आपल्याला लावायचं आहे. त्यामुळे या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की या नवरात्रामध्ये फक्त आपल्याला देवीचा एक टाकच घटी बसवायचा आहे. बाकीचे देव आपल्याला घटी बसवायचे नाही. त्यांची दररोज आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे. तर ही छोटीशी माहिती होती की नवरात्रामध्ये सर्व देव घटी बसवायचे का हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.